आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या कष्टकरी सामान्य आणि गरजू समाजाच्या शैक्षणिक उन्नतीचे प्रमुख केंद्र आहे। या शाळांच्या भौतिक आणि शैक्षणिक गुणवत्तेकडे प्राधान्याने लक्ष देणे हे सर्व राजकीय प्रतिनिधींबरोबरच जागरूक नागरिकांचे कर्तव्य आहे। या शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्वजण एकत्र या असे आवाहन नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी केले। ग्रामपंचायत नारायणगाव आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1, 2, 3 तसेच बागलोरे गावठाण, कोल्हेमाळा, पाटेघरेमाळा, नारायणवाडी आरवी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव येथे सांस्कृतिक महोत्सव 2022-23 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच पाटे बोलत होते। यावेळी पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी माधुरी शेलार, उपसरपंच आरिफ आतार, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आवटी, माजी उपसरपंच संतोष वाजगे, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे, संतोष दांगट, सारिका डेरे, मनीषा मेहत्रे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटे, गणेश पाटे, अक्षय वावळ, अनिता कसाबे, अश्विनी ताजने, रुपाली जाधव, हेमंत कोल्हे, भागेश्वर डेरे, अजित वाजगे, जालिंदर खैरे, पप्पू भूमकर, ईश्वर पाटे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी नारायणगाव सांस्कृतिक महोत्सवासाठी पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या कार्यक्रमात समूहगीत, नृत्य, नाटिका, नाट्यछटा, भाषण आदी कार्यक्रम सादर करण्यात आले। या सांस्कृतिक महोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष संतोष नाना खैरे, उपाध्यक्ष किरण वाजगे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, डॉक्टर शुभदा वावळ, सोपान कोल्हे, शरद दरेकर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। याच कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। आपल्याकडे शिक्षक मुलं भरपूर आणि मग आपण का करू नये म्हणून खरतर गेल्या 5 वर्षापूर्वी झाली ही सुरुवात आणि खरतर ज्याला सगळ्यात जास्त प्रतिसाद कोणी दिला असतील ते शिक्षक आहेत। त्यांनी संकल्पना मांडली आणि त्यांनी ती सगळ्यांनी उचलून धरली। फक्त हीच नाही, कधी क्रीडा स्पर्धा असतील, वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतील, मग पर्यावरण दिन असेल तर त्यासाठी मुलं असतील, या सगळ्या माध्यमातून हे सगळे शिक्षक खरतर मनापासून जे सहभागी असतात आणि म्हणून खरतर मला वाटतं इथं जमलेल्या प्रत्येक पालकाने शिक्षकांसाठी जोरदार काय म्हणतात खरतर सातत्याने होत असलेले कार्यक्रम इथून पुढे खरतर आमची 5 वर्ष संपली 2022-23 22 फेब्रुवारी 2023 ला आपली 5 वर्ष आमची जे तुम्ही आमच्यावर जो प्रेम केला, विश्वास टाकला होता, त्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न मग त्या सगळ्या क्षेत्रामध्ये असेल, मग मुलांसाठी असेल, आबालवृद्धांसाठी असेल, तरुणांसाठी असेल, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी या ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करतो केला। एक विषय आपल्या सगळ्यांच्या साथीमध्ये बसून घेतला पाहिजे आणि त्या माध्यमातून खरतर पुढची येणारी सुद्धा जी बॉडी असेल ती सुद्धा आपण देताना एक चांगल्या पद्धतीचा निश्चित स्वरूपात चेहरा सरपंच पदासाठी आणि त्याचबरोबर खरतर आपली संपूर्ण टीम सुद्धा त्या पद्धतीने निवडणार आहोत। आपण सगळे विश्वास टाकणार। मला